आई, आज थोडं मन मोकळं करावंसं वाटतंय. मनात असंख्य भावना आहेत, ज्या कधी बोलून सांगितल्याच नाहीत. कधी वेळ मिळाला नाही, तर कधी शब्दच सापडले नाहीत. पण आज ठरवलं, मनातलं सगळं तुला सांगायचं, अगदी मनापासून. आई, तू कायम माझ्यासोबत होतीस. पहिलं पाऊल टाकताना, पहिला शब्द बोलताना, पहिलं अपयश झेलताना आणि पहिलं यश मिळवताना सुद्धा. तू खूप काही केलंस, पण कधी गाजावाजा केला नाहीस. कधी स्वतःसाठी काही मागितलं नाहीस. तुझ्या मनात नेहमी एकच प्रश्न असायचा, आपलं मूल सुखात आहे ना? आई, तुझ्या आयुष्यात माझं अस्तित्व कायम होतं आणि अजूनही आहे. पण अनेकदा मी तुझा वेळ, तुझं आरोग्य, तुझं आयुष्य गृहीत धरलं. मात्र तू प्रत्येक वळणावर सावलीसारखी सोबत होतीस. कधी मैत्रीण म्हणून, कधी गुरु म्हणून, तर कधी काहीही न बोलता आधार देत होतीस. कधी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, कधी तुझं बोलणं ऐकलं नाही, कधी उगाचच तुला टाळलं, आणि तरी तू कायम समजून घेतलंस. तू रडलीस पण दाखवलं नाहीस. तू थकलीस पण थांबली नाहीस. तू स्वतःला विसरून मला पुढे जाताना पाहिलंस. आणि मला मात्र समजायला वेळ लागला, तू माझ्यासाठी काय काय गमावलं आहेस. आता हे सगळं लक्षात येत आहे. सॉरी आई. त्या वेळेसाठी जेव्हा तू वाट पाहत राहिलीस, त्या क्षणांसाठी जेव्हा मी तुझी ओढ समजून घेतली नाही, त्या छोट्या गोष्टींसाठी ज्या तुला नकळत दुखावून गेल्या असतील. आज कळतंय, तू काही मागितलं नाहीस. फक्त माझं सुख हे तुझं समाधान होतं. आज तुझ्या आठवणींनी मन पुन्हा भरून आलंय. तुझं ते जपून जा अजूनही आठवतं. तुझ्या हातचं चविष्ट जेवण आजही कुठेच मिळत नाही. आणि तुझं ते निखळ हास्य आजही मनाला सुखावून जातं. आई, मदर्स डे म्हणजे फक्त गिफ्ट देण्याचा दिवस नाही. तो तुला सांगण्याचा दिवस आहे, तू आहेस म्हणून मी आहे. तुझ्या मिठीत जो आधार आहे, तो जगात कुठेच सापडत नाही. तुझं प्रेम हे बोलून कधीच पूर्ण होऊ शकत नाही. ते फक्त मनात खोलवर साठलेलं असतं, अत्यंत खरंखुरं आणि शब्दांपलीकडचं. कधी थँक्यू म्हणायचं राहून गेलं, कधी मिठी द्यायची संधी हुकली. पण आता वाटतं, त्या सगळ्या छोट्या गोष्टींना जपायला हवं होतं. आज एकच वचन तुझ्यासाठी, जे राहून गेलंय ते आता भरून काढायचं आहे. कधी वेळ देऊन, कधी शांतपणे तुझ्या शेजारी बसून, तर कधी तुझ्या डोळ्यात बघून मनातलं सारं सांगायचं आहे. हे फक्त शब्द नाहीत, तर मनात दडलेल्या हजारो भावना आहेत, ज्या आज तुला पोचवायच्या आहेत. मनापासून, प्रेमाने आणि आदराने. आई, तू आहेस म्हणून माझं आयुष्य सुंदर आहे. आणि हे आयुष्यभर असंच राहो हीच प्रार्थना. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ तुमच्या आईला आणि आई समान असलेल्या प्रत्येक स्त्रीला शेअर करा. प्रेम पोहोचवण्याची हीच खरी वेळ आहे, कारण आईसारखी माया जगात कुठेच नाही. तर मग तयार आहात ना तुमच्या भावना व्यक्त करायला?